स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। या सणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मंचर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे। मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे। मंचर मधील पांडवकालीन बारव येथील जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे। हा खटला सध्या महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण संभाजीनगर येथे प्रलंबित आहे। या न्यायाधिकरणाने 28 मे रोजी शिया मुस्लिम समाजाला सकाळी 9 ते 11 या वेळेत ईदगाहमध्ये नमाज पठणासाठी परवानगी दिली। मात्र या निर्णयाविरोधात बजरंग दल आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून 28 मे रोजी निश्चित सभेचे आयोजन केले होते। सोशल मीडियावरही याबाबत विविध मेसेज व्हायरल झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विनंतीवरून प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी तातडीने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत। हा आदेश 27 मे रोजी रात्री 12 वाजेपासून ते 28 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लागू असेल। हा आदेश संपूर्ण मंचर शहरात लागू असला तरी खालील 2 संवेदनशील परिसरावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। पहिले ठिकाण हे अवलिया दर्गा आणि त्याचा सभोवतालचा 200 चौरस मीटरचा परिसर, तर दुसरे ठिकाण पांडवकालीन बारव शेजारील दर्गा व कब्रस्तानचा 200 चौरस मीटरचा परिसर असा आहे। प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अंतर्गत आणि प्रचलित कायद्यानुसार कडक कायदेशीर आणि शिक्षेची कारवाई केली जाईल। त्यामुळे नागरिकांनी शांतता राखावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे। तर मंचर मधील या संपूर्ण घडामोडींवर पोलीस आणि प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे।